नमस्कार, मी साक्षी. टॉप न्यूज मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. 17व्या लोकसभेसाठी 2019 मध्ये झालेल्या निवडणुकीत 10 खासदार असे होते ज्यांना 10,000पेक्षा कमी मताधिक्याने निवडून आले होते. त्यापैकी 6 खासदार हे भारतीय जनता पक्षाचे होते. उर्वरित पैकी काँग्रेसचे 2, राष्ट्रवादी काँग्रेस आणि MIMचा 1 खासदार असून त्यामध्ये संभाजीनगरचे खासदार इम्तियाज जलील यांचाही समावेश आहे. केंद्रीय मंत्री अर्जुन मुंडा यांनाही गेल्या निवडणुकीत जेमतेम 1,500च मताधिक्य होतं. उत्तर प्रदेशातील मछली शहर मतदारसंघातील भाजपचे भोलानाथ यांचे मताधिक्य सर्वात कमी म्हणजे 181 होतं. त्यापाठोपाठ लक्षद्वीपमधील राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार मोहम्मद फजल हे 823 मतांनी विजयी झाले होते. तर सर्वात कमी मताधिक्याने विजयी झालेल्यांमध्ये उत्तर प्रदेश आणि पश्चिम बंगालमधील प्रत्येकी 2 खासदार होते. तर कोण आहेत हे सर्वात कमी मताधिक्याने विजयी झालेले खासदार पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. भोलानाथ हे भाजपचे खासदार असून मछली शहरमधून ते 181 मताधिक्याने विजयी झाले. मोहम्मद फजल हे राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार असून लक्षद्वीपमधून ते 823 मताधिक्याने विजयी झाले. अपरूपा पोद्दार या काँग्रेसच्या खासदार असून आरामबाग पश्चिम बंगालमधून त्या 1,142 मताधिक्याने विजयी झाल्या. कुलदीप राय शर्मा हे काँग्रेसचे खासदार असून अंदमान निकोबारमधून ते 1,407 मताधिक्याने विजयी झाले. अर्जुन मुंडा हे भाजपचे खासदार असून खुंटी झारखंडमधून ते 1,445 मताधिक्याने विजयी झाले. व्ही श्रीनिवास प्रसाद हे भाजपचे खासदार असून चामनगर कर्नाटकमधून ते 1,817 मताधिक्याने विजयी झाले. SS आलूवालिया हे भाजपचे खासदार असून ते वर्धमान पश्चिम बंगालमधून 2,439 मताधिक्याने विजयी झाले. इम्तियाज जलील हे MIMचे खासदार असून संभाजीनगर महाराष्ट्रामधून ते 4,492 मताधिक्याने विजयी झाले. राजेंद्र अगरवाल हे भाजपचे खासदार असून मीरठ उत्तर प्रदेशमधून ते 4,729 मताधिक्याने विजयी झाले. राम शिरोमणी हे भाजपचे खासदार असून श्रावस्ती बिहारमधून ते 5,320 मताधिक्याने विजयी झाले. तर नितेश गंगादेव हे भाजपचे खासदार असून संबळपूर ओडिसामधून 9,162 मताधिक्याने विजयी झाले. तर अशाच ताज्या आणि नवीन माहितीसाठी पाहत रहा टॉप न्यूज मराठी. आपला महाराष्ट्र, आपली बातमी. तर काय कामच करण्याची काय अपेक्षा? निवडणुकीपुरती सगळीच आश्वासनं देतात, पण प्रत्यक्षात फारसं काही घडतंय असं वाटत नाही. तेच आमच्याकडे येतात मागायला 5 वर्षातून एकदा. हे आम्हाला काय देणार आहे? आता या निवडणुकीला आम्ही विचार केलेला आहे, कुणाला निवडून द्यायचं किंवा कुणाला नाही निवडून द्यायचं. इलेक्शन आले की रस्त्यांची कामं चालू करतात, एरवी काहीही दिसत नाही. असं ते परिस्थिती आता ते सरकारवर आहे. Come on guys, hurry up. अरे सुन ना, एक ब्रेक ले लेते हैं. Guys, I'm telling you, तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता. But that's okay, you can learn. रोज का ढक्कन देना. ये रेड वाला है, सही वाला देना. वे ढक्कन, पहले तो सही पानी पीना. Manikchand Oxyrich, proudly Indian.